दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे हरिभूषा बाबा यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बेकायदेशीर टांगा शर्यती दरम्यान भीषण अपघात होऊन 88 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात 60 टांगा शौकीनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास नांदुर्डी गावातील कुंदेवाडी ते नांदुर्डी आतील शिवरस्त्यावर ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या शर्यतीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसताना आणि यापूर्वी प्रशासनाकडून शर्यत न भरवण्याबाबत नोटीस देण्यात आली असतानाही आयोजकांनी सर्रासपणे नियम धाब्यावर बसवले. निष्काळजीपणे आणि कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना न करता घोडा व बैलांच्या टांगांची शर्यत घेण्यात आली. याच दरम्यान नांदुर्डी येथील रघुनाथ शिंदे टांग्याखाली चिरडले जाऊन गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. तसेच या प्रकाराची पोलिसांना माहिती न देता प्राण्यांना निर्दयतेने वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी सुभाष बबन खापरे, राहुल भगवान खापरे, संजय कारभारी आहेर, मधुकर त्र्यंबक कुंभारडे, तानाजी मुरलीधर खापरे, किशोर कैलास निकम व सोपान निवृत्ती देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.